सीमा, काय बोलतेस? कळतंय का तुला? मी हल्ली विचार करूनच बोलते. आणि जर तुमचं बोलून झालं असेल तर मला झोपायला बरं. हे आम्ही आईच्या कानी घालणार आहोत. आता तुला जर आधी जाऊन सांगायची घाई असेल तर तू सांग. मी नंतर आईला सांगणारच आहे. काल अगदी ऐटीत म्हणाला होतास, मी सुद्धा मॉर्निंग वॉकला येईन. म्हणालच होतो, काय म्हणतोयस? म्हणजे येणारच होतो. मी सकाळी लवकर उठलो नाना आणि शूज शोधत होतो. तेवढ्यात जेवी मला म्हणाली काय म्हणाली? म्हणाली की आज नको राहू देत. काय? खरंच ना, असं जयश्री म्हणाली. माझ्यावर विश्वास नसेल तर मग तुम्ही तिला विचारा. म्हणाली की आता नाना फिरून परत यायची वेळ झाली, आज राहू देत नको. का एवढे गंभीर का झाला? गंभीर असं नाही रे नाही मग हसला नाहीत म्हणून म्हणालो. विजय. हा, हे बघ, तुझ्या कामाचा व्याप आता वाढत चाललाय. हो ना. मुली मोठ्या झाल्या, त्यामुळे दिवसातून काही वेळ तू रिलॅक्स राहणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी मॉर्निंग वॉक सारखा दुसरा पर्याय नाही. माझ्या अगदी मनातलं बोललात. पण मॉर्निंग वॉक सुद्धा सकाळी ठराविक वेळेत घ्यायचा असतो. असा 8:30 वाजता उठून. 8:30 नाही नाना, 8:15. तेच ते 8:15 वाजता उठून मॉर्निंग वॉक घेता येत नाही. नाना उद्यापासून नक्की. हे बघ, हे असं बोलून चालणार नाही. तू सुनबाई समोर किंवा सारंग समोर सांग. काय नाना, तुमचा माझ्यावर विश्वास नाही, पोटच्या पोरावर विश्वास नाही? पहाटे उठण्याच्या बाबतीत निश्चितच नाही. नाना तुम्ही तोंडावर माझ्या. हे बघ, तू साहेब तुझ्या फॅक्टरीमध्ये तुझ्या वर्कर समोर असशील. ह्या घरात तू माझा मुलगा आणि मी तुझा बाप आहे. एक बात बताव नाना, हा तुमचा जो अधिकार आहे ना, तो तुम्ही कुठेही केव्हाही कसाही वापरू शकता. तो अधिकार वापरताना आपल्या घराचं कुंपण कधीच आड येणार नाही. पण तुम्ही तो अधिकार वापरत नाही. तू कशाबद्दल बोलतोयस? तुमच्या लक्षात नाही का आलं? नाही, खरंच माझ्या लक्षात नाही आलं. काल सीमाने तुमचा अपमान केला. अपमान असा नाही रे, पण थोडी उद्दामपणे वागली खरी. मग तेव्हाच तिच्या कानाखाली आवाज खाली काढला. कमीत कमी पायाच्या अंगठी तरी धरून उभं करायचं. पण तुला हे कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये. बरं, आणखी पुढे काही नाही सांगितलं? पुढचं काय? त्या राजा शेट्टीचा फोन आला होता. हा, मी संध्याकाळी घरी आलो ना, तेव्हा ती फोनवर राजा शेट्टीशी बोलत होती. मला वाटतं त्या राजा शेट्टींनी मध्येच फोन कट केला. अरे, आपली ही धाकटी नोकरी मिळवण्यासाठी त्या राजा शेट्टीकडे इंटरव्ह्यू द्यायला जाणार होती. पण प्रज्ञाने अडवलं म्हणून केवढी संतापली ती. सीमानं जरा अलीकडे अतिच करते. त्या लालानी तिच्यावर पाळत ठेवली होती. चेहऱ्यावर ह्या मुलीने काय सासूतपणाचे भाव आणले होते. बिचार त्या लालावर मी विनाकारण हात उगारला. विजय, तू त्या जुन्या गोष्टी आठवून उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. लवकरात लवकर त्या पोरीला वठणीवर आण. हे खूप अधिकाराला हवं होतं नाना. अजून वेळ गेलेली नाही. ठीक आहे, आता ह्या क्षणी ये रे नाव सीमा. विजय, अरे ती आता कॉलेजला गेली असेल. नाही, ती गेली आहे. हे बघ, तिला स्पष्टपणे बोलायला लाव. तिचं म्हणणं नीट शांतपणे ऐकून घे आणि मग तिला सुनाव. यस. हे जयश्रीला माहितीये का? नाही, मला नाही माहित. जयश्री, जयश्री.
आई काय बोलायचंय? मी काहीही बोलणार नाहीये. अगं मग मला इथे कशासाठी बसवलंस? आज मी बोलणार नाहीये, फक्त ऐकणार आहे. माझ्या मुलीच्या मनात काय काय चाललंय जे मी आई असूनही ओळखू शकले नाही. म्हणजे ऑलरेडी तुला सगळं कळलेलं दिसतंय. तो तुझा प्रश्न नाहीये, तू बोल. अगं बोलण्यात काय अर्थ आहे? मी तुम्हाला सगळं नंतर सांगणारच होते. नंतर हो, म्हणजे नोकरीचं कन्फर्म झाल्यावर. अच्छा, म्हणजे मी नोकरी करू का हे विचारणं तुझ्या विचारातच नाहीये. तर आई प्लीज, आता त्यात विचारायचं काय? अच्छा, म्हणजे खरं म्हणजे हा प्रश्न तुला अगोदरपासून पडलाय की आत्ता सुचलाय? मला माहित नाही. मी माझ्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करते तर छे छे छे, तू तुझ्या पायावर उभी राहा. अगदी धावलीस तरी चालेल. आमचा आक्षेप आहे तर हे सगळं चोरून चाललंय ना त्याला. त्या राजा शेट्टीचा फोन येतो तेव्हा आम्हाला कळतं. ओके, तुम्हाला सगळं कळलंच आहे ना, मग पुढे काय? नाही, पुढे काय ते तू ठरवलं असशीलच. बोल. सांगेन नंतर. नंतर कधी? अगं आई, एवढी काय घाई आहे? घाई आहे म्हणजे? अगं मी आई आहे तर मला घाई आहेच. घराची बांधिलकी तू मानत नसलीस तरी आम्ही मानतो. नात्याची जबाबदारी तू मानत नसलीस ना तरी आम्ही मानतो. आणि म्हणूनच सारंग आणि तुझे बाबा त्या राजा शेट्टीला भेटणार आहेत. इट्स इनफ आई. अगं ते त्यांना कशाला भेटायला गेलेत? म्हणजे काय? तू जिथे काम करतेस तिथलं वातावरण कसं आहे हे आम्हाला कळायला नको? तिथली माणसं कशी आहेत, तिथले व्यवहार काय आहेत हे आम्हाला कळायला नको? आई, हे मला मान्य नाही. तुला विचारताय कोण? आई, मला वाटलं होतं तू मला विचारशील की माझ्या नोकरी करण्यामागचं कारण काय. अच्छा, म्हणजे आता हा मुद्दा निघालाच आहे ते विचारते. बाई ग, शिक्षण सोडून तू नोकरी का करायला लागलीस? आई, मी तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देते म्हणजे मी तुझ्यावर सूड उगवते असं प्लीज समजू नकोस. माया, प्रेम तू आणि बाबांनी अगदी भरभरून दिलं, पण सारंगमुळे त्यात कायम एक वाटेकरी राहिला. काय बोलतेस तू? आई, मी माझा प्रॉब्लेम सांगते, तू आता ऐकायला थांबलीच आहे तर ऐक. अगं, प्रसादाच्या लोणी साखरेमध्ये सुद्धा त्याचा वाटा राहिला. पण तुला कधी आम्ही काही कमी पडू दिलंय का? हो, प्रेम माया तुम्ही अगदी भरभरून दिली, पण जे आयुष्य फुलवणं असतं ना त्यात तुम्ही खूप कमी पडला. सीमा, ऐकून घ्या आई, गरजेपुरते 4 कपडे ही तुमची जबाबदारी, पण त्याशिवाय आणखीन 2 कपडे ही आमची हौस. आणि तिथेच तुम्ही कमी पडलात. अगं बघ ना, प्रज्ञाला गाणं शिकायचं होतं तर तो खर्च तुम्हाला परवडणारा नव्हता. रेखाच्या एक्स्ट्रा पुस्तकांचा खर्चही तुम्हाला परवडणारा नव्हता. अगं पण त्यांची काहीच तक्रार नाहीये त्याबद्दल. आई, अगं मीही तक्रार करत नाहीये, मी माझ्यापुरता उपाय शोधण्याचा प्रयत्न करते. आई, मी अभ्यासात कधीच हुशार नव्हते, पण म्हणून मी नापास होऊन तुमचा पैसाही वाया घालवला नाही. आणि आई, खरं सांगू, आता मला परिस्थितीशी कॉम्प्रोमाइज करून जगायचं नाहीये. तुला कळलंच आहे तर तुला हेही कळलं असेल की जर तुमची तयारी नसेल तर मी बाहेर पेइंग गेस्ट म्हणून राहायला तयार आहे.
काय नाना? अरे संध्या. बरे आहात ना? हो हो. संध्या मामी, आज सकाळी तुम्ही आमच्या घरी कशा? सकाळी म्हणजे अहो किती वाजलेत बघा. तुमची अजून सकाळच आहे. अगं त्याला मुळी जागच येते सकाळी 11च्या नंतर. आणि त्याला जर कोणी जाग केलं नाही ना तर तो अगदी 11, 12 काय कितीही वेळ झोपून राहील. तर 11:45 म्हणजे त्याच्यासाठी सकाळच. मला वाटलंच ना तुम्ही हे असंच बोलणार. अरे आता मला दुसरा काय उद्योग आहे. नातू बाहेर पडला की मुलाच्या पाठीशी लागायचं. खरं सांगते नाना, अहो या घरी आलं ना की अगदी देवळात आल्यासारखं वाटतं बघा. सगळं दुःख, सगळी चिंता, सगळा थकवा क्षणात निघून जातो. नाना काय झाले भाऊ? काय झाले म्हणजे असे उदास दिसतायत? नाही नाही, मी याचा विचार करत होतो की सकाळी तुम्ही आमच्या घरी कशा आलात? अहो सकाळी रंगा आला होता माझ्याकडे. सकाळी म्हणजे 8 वाजता. हो 8 वाजता. आणि तो मला बोलला की ताईंना बरं नाही, जरा जेवणाचं बघशील का? मी म्हटलं अरे त्याच्यात विचारायचं काय? मग तू घेऊनच आलीस की काय? तर काय, अहो जेवणाची ऑर्डर होतीच, त्याच्यासोबत आपलंही जेवण बनवलं. अरे वा, म्हणजे चंगळच आहे आज. जंगल कसली नाना? अहो ताईंना बरं नाही. बरं मी पायावर पाणी घेते आणि ताईंना भेटते. हा एक मिनिट संध्या मामी, तुम्ही जयश्रीला भेटायला जाताय पण अहो तिचा आत्ताच कुठे डोळा लागलाय. म्हणजे काय रात्रभर जागीच होती बिचारी. अहो काय झाले? म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही ना? डॉक्टरांना दाखवलंत का? आता काय डॉक्टरला दाखवायचं? म्हणजे घरात काही झालंय का? तू आता पायावर पाणी घ्यायला जातेच आहेस ना, कळेल तुला. ठीक आहे. बरं तुम्ही दोघे चहा घ्याल का? घेऊ की, ठेव थोडा थोडा. विजय, अरे आपलं काय ठरलंय? काय ठरलंय? काय ठरलं मला काही आठवत नाहीये. अरे बघ, मुली आता तयार होऊन येतील. त्यांच्या समोर असं तोंड पाडून बसायचं नाही. त्यांना धास्ती वाटेल, भीती वाटेल असं वातावरण ठेवायचं नाही. नाना, जयश्री सीमाला काय बोलली ते आपल्याला का सांगत नाहीये? अहो आपण का समजायचं? अरे त्यात आता काय समजायचंय? हे बघ, तू सारंगला घे आणि त्या राजा शेट्टीला भेटून ये. भेटून येऊ? ते भेटून ये म्हणजे त्याला बघून ये. तुला जरा जरी तिकडे काही संशयास्पद वाटलं ना तर आपण सीमाला तिथे पाठवायचं नाही. मला समजतच नाहीये. खूप विचार केला, मला उलगडाच होत नाहीये. या सीमाला या वयामध्ये नोकरी करायची गरजच मुळात का भासलीये? तो प्रश्न आता बाद झालाय. पोरगी फारच हट्टाला पेटलीये. आणि विजय, त्या राजा शेट्टीची जर काही छुपी चौकशी करायची असेल ना तर आपल्याकडे एक उपाय आहे. कुठला उपाय? निनाद सुर्वे नावाचा एक इन्स्पेक्टर आमच्या ओळखीचा आहे. आमच्या ओळखीचा म्हणजे? अरे आमच्या म्हणजे माझ्या आणि सारंगच्या, म्हणजे आमच्या मॉर्निंग वॉकच्या ग्रुप मधला आहे तो. एकदम स्मार्ट डॅशिंग पोरगा आहे तो. मला फार रिस्पेक्ट देतो. त्याला जे काम आपण सोपवलं ना तो नाही म्हणणार नाही. चालेल, तुम्ही त्याच्याशी बोलून बघा, पण कुणाला कळता कामा नये. छुपी चौकशी म्हणालात ना, तशीच ती होऊ दे.
ताई, मला वाटलंच होतं तू येशील म्हणून. मग तुमच्या लेकाने सकाळीच येऊन निरोप दिला मला. फार काळजी वाटते हो तुमची त्याला. काळजी नाही ग, माया म्हण. कुठल्या जन्माचे पांग फेडतोय देव जाणे. कुठल्या जन्माचे काय, आणि या जन्मी काही तुम्ही कमी करून केलेत त्याच्यावर? ताई, अहो कधी चुकूनही मनात विचार येत नाही की तुम्ही त्याला जन्म दिला नाही. अगं जन्म देण्यावर काही अवलंबून नसतं ग. नाहीतर काय झालं ताई? अचानक गप्प का झालात? बोला ना, नाहीतर काय. अहो तुम्ही इथे अशा बसलात आणि बाहेर दादाही. म्हणजे हे ऑफिसला नाही गेलेत आज? घ्या, म्हणजे तुम्हाला हेही माहित नाही. अहो बाहेर तेही डोकं धरून बसलेत. ताई मला जरा सांगाल का काय झालंय ते? काही नाही ग, कर्माचे भोग असतात, दुसरं काय. पण तू नको लक्ष देऊस. तुझ्या पाठी काही कमी व्याप आहेत. तुझ्या नवऱ्याने तुझं डोकं फिरवले. नशीब माझा पोरगा खमके आहे म्हणून. ताई, मी तरी काय करू? माळ घालायला यांना माझीच मान मिळाली आणि मला जन्मभराची अडकवून टाकली. नशिबाच्या गोष्टी असतात ह्या सगळ्या, दुसरं काय. ताई अहो तुम्हाला तर नशिबाने श्रीरामासारखा जोडीदार मिळाला. मग तुम्ही का कष्टी होता? काही नाही ग, सीमानं जरा डोकं फिरवले. एवढंच ना? अहो वेडी होती पोर, नका लक्ष देऊ तुम्ही. शहाण्याला वेडं करेल ती. हो बोलायला लागली तर बोलते खरी. उगाच कौतुक करू नकोस. हं? अहो कौतुक नाही करत, खरंच सांगते मी. परवा संध्याकाळी भेटली होती मला लष्कर पुलाजवळ.